लोकसभेत आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर दुपारी चर्चा सुरू झाली असताना विरोधकांनी केलेल्या प्रचंड गदारोळामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं। तसंच गदारोळात अध्यक्षांच्या आसनाकडे कागद भिरकावून अवमान करणाऱ्या विरोधी पक्षाच्या 8 खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे। यात प्रशांत पडोळे, मणिक्कम टागोर, किरण रेड्डी, अमरिंदर सिंग, गुरजीत सिंह औजाला, राजा वारिंग, हिबी एडेन आणि व्यंकटरमण या खासदारांचा समावेश आहे। लोकसभागृह नेते किरेन रिजिजू यांनी या खासदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला। तो पीठासीन अध्यक्ष दिलीप सैकिया यांनी मंजूर केला। विरोधी पक्षाकडे बोलण्यासाठी कुठलाही ठोस मुद्दा नसल्यानं त्यांनी अध्यक्षांकडे कागद भिरकावत गदारोळ करण्याचा प्रयत्न केला, अशी टीका खासदार अनुराग ठाकूर यांनी केली आहे। जब उनको लगा कि शानदार बजट आया, राष्ट्रपति भाषण में सरकार की सारी उपलब्धियों और देश के बढ़ते कदमों को दिखाया गया, विपक्ष के पास बोलने के लिए कुछ नहीं बचा, तो पेपर फाड़ के चेयर पर फेंके गए। इससे बड़ा दुर्भाग्य क्या होगा। दुपारी धन्यवाद प्रस्तावावर चर्चा सुरू झाली त्यावेळी राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भारत चीन यांच्या संदर्भात माजी लष्कर प्रमुख नरवणे यांच्या पुस्तकाचा संदर्भ देऊन त्यावर चर्चा करण्याची मागणी केली। भाजपाच्या खासदारांनी त्यावर आक्षेप घेतला आणि त्यानंतर गदारोळ सुरू झाला। त्यानंतर सभागृहाचं कामकाज संपल्यावर काँग्रेस खासदारांनी संसद भवन परिसरातल्या सदस्यांच्या निलंबनाबद्दल घोषणाबाजी केली। राहुल गांधी सभागृहात त्यांना हवं ते मांडू शकतात, मात्र लष्कर प्रमुख नरवणे यांचा संदर्भ देऊन ते जे सांगतायत ते खोटं असल्याचं किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे। जो फॉर्मर आर्मी चीफ ने जो बात नहीं कहा और जो सत्य नहीं है या जो रूल में परमिशन नहीं है, ऐसे बातों को जिद पकड़ करके जबरदस्ती बोलने का कोशिश ना करें। तो एक एमपी राहुल गांधी जी का वजह से बाकी एमपी का बोलने का मौका खत्म हो रहा है, ये तो ठीक बात नहीं है। वो विषय पर नहीं आते हैं और कोई अनपब्लिश किताब को कोट करने के लिए तुले हुए जो असत्य है। अभी तो आप सोचिए, राष्ट्रपति के अभिभाषण पे धन्यवाद प्रस्ताव का चर्चा हो रहा है, बाकी चीज के लिए भी तो समय होता है ना। सरकार तो किसी चीज से हम भागने वाला तो है नहीं। संसदेच्या दोन्ही सभागृहात आज भारत अमेरिका प्रस्तावित व्यापार